समाजसेवक जगदीश गवते व नगरसेविका शुभांगी गवते यांच्या संयुक्त विद्यमाने छठ पूजेचे औचित्य साधून शिवसेना उत्तर भारतीय सेनेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक 2 मधील मनुभाई मैदानात करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे खास आकर्षण या उत्तर भारतीय स्टार नेहा पांडे व त्यांची टीम होती। यावेळी त्यांनी विविध प्रकारची गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना कोर कमिटी सदस्य गुलाबचंद्र दुबे, शशी यादव, ठाणे जिल्हा प्रमुख शर्मा राही, समाजसेवक मार्कंड केटव, उत्तर भारतीय भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश रॉय, समाजसेवक अनु अग्रे, राजू यादव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख विनायक पवार, उपविभाग प्रमुख संजय वर्धमाने, समाजसेवक प्रवीण मिश्रा, उत्तर भारतीय शाखा प्रमुख शेतनाथ वर्मा, शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 1 चे प्रकाश ढवळे, विजय भोसले, प्रशांत रेवाळे, अभिषेक राय, बवसराज कुशा, हनुमंत कोंढाळकर, रानू विश्वकर्मा, गणेश विश्वकर्मा, धर्मेंद्र गुप्ता, अशोक जमाबदार, परशुराम पडवळकर आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले। आज आमच्या ईश्वरनगर आणि दिघा येथे छठ पूजेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं। त्याचबरोबर काल संध्याकाळी दिघा तलाव असेल तलावावर, तसेच आज सकाळी दिघा तलावावर जे उत्तर भारतीय बांधव आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी चहाची व्यवस्था, तसेच त्यांच्यासाठी तिथे कुठलाही त्यांना अडीअडचण येऊ नये तलावावरून त्यासाठी त्यांची व्यवस्था तिथे करण्यात आली होती। आणि त्यासाठी आमचे विभाग प्रमुख विनायकजी पवार साहेब असतील, उपविभाग प्रमुख संजयजी वर्धमाने असतील, शाखा प्रमुख प्रकाश ढवळे असतील, शाखा प्रमुख विजय भोसले असतील, समाजसेवक प्रवीण मिश्रा असतील, उत्तर भारतीय सेनेचे शाखा प्रमुख शेषनाथ वर्मा, अभिषेक राय, सर्व माझे जे सहकारी आहेत त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आजचा हा कार्यक्रम सक्सेसफुल केला। दिघा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय बांधव राहतात, त्यामध्ये झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचे बांधव राहतात आणि त्यांच्यामध्ये छठ पूजा ही सगळ्यात मोठा सण मानला जातो आणि तो मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। त्यांच्यासाठी एक आपल्याकडनं काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन केलं जावं। आपल्याकडनं सुद्धा जसं ते गणपती, नवरात्र किंवा इतर महाराष्ट्राच्या उत्सवामध्ये ते समावेश होत असतो त्यांचा, तसं त्यांच्यासाठी पण आम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आणि आमच्या विभागातील सर्व नागरिकांनी, उत्तर भारतीय असेल, मराठी असतील, सर्व भाषिक नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे की आपण हा कार्यक्रम सगळ्यांनी सक्सेसफुल केलात। माझ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आभारी आहेत आणि सगळेजण इथे मान्यवर आलेत त्यांचासुद्धा मी आभारी आहे, एवढं पण सांगतो आणि सगळ्याचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश। आज सर्वप्रथम सर्व माझ्या उत्तर भारतीय सर्व पदाधिकारी तसेच ईश्वरनगरमधले सर्व नागरिकांना छठ पूजा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। हे आमचं दुसरं वर्ष आहे, पण पहिला वर्ष जे होतं तेही आम्ही उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि या अनुषंगाने आम्ही हा दुसरा वर्ष आहे तो अति उत्तम म्हणजे एकदम व्यवस्थित पार पाडला आणि सर्व महिलांनी, सर्व लोकांनी, टोटल ईश्वरनगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली। असंच यापुढेही आम्हाला साथ द्यावा एवढी विनंती। धन्यवाद। आज हमारे यहाँ छठ पूजा के अवसर पे पूरे ईश्वरनगर दीघा के जितने भी जनता थे यहाँ पे आकर के हमारी सम्मान बढ़ाई। हम आयोजक में जगदीश भाई गौते, शुभांगिताई गौते, विनायक जी पवार, संजय जी वर्धमाने, शेषनाथ जी वर्मा, प्रकाश जी ढोले, ये सभी का मैं आभार प्रकट करना चाहता हूँ कि छठ पूजा जो उत्तर प्रदेश की संस्कृति है वो महाराष्ट्र में भी इन्होंने ऐसा कर दिखाया है और उत्तर भारतीयों के ऊपर ऐसा इन्होंने विश्वास जताया है कि हम आपके दिल में रहते हैं और दिल में बसते हैं। जो यहाँ पे सांस्कृतिक कार्यक्रम रखा गया था बम बम बिहारी म्यूजिकल ग्रुप का, एक कार्यक्रम भी बहुत अच्छे से हमारी महिलाएं, माता बहनें जो भी आई थी, बड़े अच्छे से कार्यक्रम चला, सब लोगों ने आनंद लिया। और मैं बस इतना ही कहना चाहता हूँ कि छठ माता हमेशा प्रभाग समिति सभापति जगदीश भाई गौते के ऊपर ऐसे ही सहाय और बनाए रखे और आशीर्वाद अपना देते रहे छठ मैया कि हमें इनके जैसा जो नगर सेवक के रूप में प्राप्त हुई है नगर सेविका शुभांगिता गौते, ये लोग हमेशा हम लोग उत्तर भारतीयों को प्यार देते रहे। बस इतना ही कहना चाहता हूँ जाते जाते कि हर उत्तर भारतीयों के दिल में जो आप राज कर रहे हो हमेशा ऐसे करते रहना और उत्तर भारतीयों के दिल में आप जो आपने स्नेह बना लिया है, मुझे लगता है कि जन्मों जन्मों तक
ये हमें भूलने वाली बात नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र।